सांगलीमध्ये चक्क शाळेत शिक्षक आले बैलगाडीतून. शिक्षकाची शेतकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांसह शाळेत एंट्री. याबाबत सविस्तर माहिती अशी की आपण शाळेत शिक्षक नेहमी दुचाकी चारचाकीमधून येताना पाहतो, पण शिक्षक शाळेत बैलगाडीतून आले असं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? हो, पण ते खरं आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील एका शाळेत शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बंडगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेत प्रवेश केला आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होतं वेशभूषा स्पर्धेचं. हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित आरळा येथील गांधी सेवाधाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिक्षक सुधीर बंडगर यांनी पारंपरिक वेशभूषा करत चक्क बैलगाडीमधून कार्यक्रम स्थळ गाठलं. सजवलेली बैलगाडी आणि बैल हे या कार्यक्रमात लक्ष वेधून घेत होते. सगळं काही महाग झालं. शेतात मला बियाण्याच्या किमतीमुळे माझं कंबारचं गेलं. ऐका माझ्या वेदना, मी शेतकरी बोलत आहे. ऐका माझ्या वेदना, मी शेतकरी बोलत आहे. काय सांगू आमची व्यथा. दिवस उगवायला आम्ही शेतात जातो, दिवस मावळायला आम्ही घराकडे येतो. ऊन नाही, थंड नाही, वारा नाही, पाऊस नाही. सगळ्या या वातावरणामध्ये रात्रंदिन आम्ही शेतामध्ये काम करतो. हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून पीक डौलानं पिकवतो. पण काय सांगायचं आमची व्यथा. माल जो आम्ही बाजारात नेतो, कोण 10 रुपये किलो म्हणते, आम्ही 30 रुपये म्हणलं म्हणते 15ला द्या, 17 रुपयाला द्या. अहो, हा आमचा भारत देश जगामध्ये कृषी प्रधान देश म्हणला जातो. पण या शेतकरी जो राजा आहे, हा जो शेतकरी राजा त्याचाच वाजलाय बेंड बाजा. जय जवान, जय जवान. नमस्कार, मी शिक्षक सुधीर बंडगर, सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय. आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन, आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते. कुणी शेळी घेतलेली होती, कुणी अंगामध्ये बंडी घातलेली होती, कुणी धोतर घातलेलं होतं. काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती, काही मुलींनी पाण्याची कळशी काखेमध्ये घेतलेली होती, काही मुलींनी वैरण आपल्या डोक्यावर घेतलेली होती. अशा शेतकरी वेशामध्ये मी शाळेमध्ये आलो. सोबत बैलगाडी सुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला. त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषी प्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो. पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे. ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर, ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.